कधी दूर होणार क्रिकेटच्या मैदानातला अंधार? ब्लाइंड क्रिकेट टीमला कधी मिळणार मान्यता? ब्लाइंड क्रिकेटकडे बीसीसीआयचा कानाडोळा का? 1983 कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं वन डे क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. 2007 कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या टीमनं भारताला पहिला T20 वर्ल्ड कप जिंकून दिला. आणि 2011 धोनीच्या टीम इंडियानं दुसऱ्यांदा वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा भीमपराक्रम गाजवला. मात्र तुम्हाला हे माहितीये का की भारताच्या ब्लाइंड क्रिकेट टीमनं आतापर्यंत किती वेळा वर्ल्ड कप जिंकलाय? आमची खात्री आहे तुमच्यापैकी कुणालाच ही माहिती नसणार. पुढचा वर्ल्ड कप कधी होणार, IPLचा नवा हंगाम कधी सुरू होणार हे सगळ्यांनाच माहीत असतं. मात्र आतापर्यंत तब्बल 5 वेळा वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या भारतीय ब्लाइंड क्रिकेट टीमचा कॅप्टन कोण हे आपल्यापैकी कुणालाच माहिती नाही. ज्या देशात क्रिकेट धर्म आणि क्रिकेटपटू हे देव मानले जातात त्याच देशात ब्लाइंड टीमचे कॅप्टन दुर्गाराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जातंय. बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड. क्रिकेटवर बीसीसीआय पाण्यासारखा पैसा खर्च करते. भारतीय क्रिकेटपटूंना करोडो रुपयांची पॅकेजेस दिली जातात. अगदी IPL मध्ये दरवर्षी विदेशी क्रिकेटपटूंवर देखील करोडो रुपयांची दौलत जादा करणारं बीसीसीआय. मात्र ब्लाइंड क्रिकेटला आर्थिक मदत देताना त्यांचा हात का आखडतो हे मोठं कोडच आहे. ब्लाइंड क्रिकेटर आणि सामान्य क्रिकेटपटू यांच्यात गुणवत्तेच्या बाबतीत काहीच फरक नाही. ब्लाइंड क्रिकेटपटू ही वर्षभर मेहनत घेतात, मैदानात घाम गाळतात, देशाचं प्रतिनिधित्व करतात. बदल्यात त्यांना काय मिळतं? टीम इंडियातल्या क्रिकेटपटूंना श्रेणीनुसार मानधनाचं वार्षिक पॅकेज दिलं जातं. या उलट ब्लाइंड क्रिकेटपटूंचं मानधन निश्चित नाही. भारतीय क्रिकेटपटू एका वन डे मॅचमधून 6 लाख रुपयांची कमाई करतात. T20 मॅच खेळण्यासाठी त्यांना 3 लाख रुपये मिळतात. या उलट देशासाठी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्लाइंड क्रिकेटपटूंना केवळ 3,000 रुपये मिळतात. ब्लाइंड क्रिकेटपटूंना सरावासाठी धड मैदानही नाही. पाकिस्तानमध्येही ब्लाइंड क्रिकेट टीमला मान्यता आहे. मात्र भारतीय ब्लाइंड टीमला बीसीसीआय कडून अजून मान्यता मिळालेली नाही. आता ब्लाइंड क्रिकेटच्या नियमांकडे नजर टाकूया. ब्लाइंड क्रिकेट टीममध्येही 11 खेळाडू असतात. त्यापैकी 4 क्रिकेटपटू पूर्णपणे अंध असतात. 4 क्रिकेटपटू अंशतः अंध असतात, म्हणजे 2 ते 4 मीटर पर्यंतचं त्यांना दिसतं. तर 3 क्रिकेटपटू दृष्टीबाधित असतात, म्हणजे 4 ते 6 मीटर पर्यंतचं त्यांना दिसतं. ब्लाइंड क्रिकेटमधला बॉल आकारानं मोठा असतो. त्यातल्या बॉल बिअरिंगमुळे घुंगरांसारखा आवाज येतो. अंडर आर्म बॉलिंग केली जाते. फलंदाजानं रेडी असं म्हटल्यानंतरच बॉल टाकला जातो. बॉल टाकल्यानंतर बॉलरला प्ले असं ओरडावं लागतं. पूर्ण अंध असलेल्या क्रिकेटपटूनं 4 मारला तर 8 रन्स आणि 6 मारला तर 12 रन्स मिळतात. अंध क्रिकेटपटूनं 1 टप्पा कॅच पकडला तरी फलंदाज बाद होतो. आज महिला क्रिकेट टीमला बीसीसीआयनं मान्यता दिल्यानंतर महिला क्रिकेटही लोकप्रिय ठरतंय. त्याचप्रमाणे ब्लाइंड क्रिकेटवर बीसीसीआयनं कृपादृष्टी दाखवली तर त्याकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोनही बदलल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.